धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला। धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले। वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळाले होते। आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत। ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात। त्यांना कुठल्याही पक्षाशी काही देणे घेणे नाही। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती। शिंदे साहेबांनी सन्मानाने जिल्हाध्यक्ष केले। त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले। पद घेताना नेत्यांचे 10 वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची, ही कुठली पद्धत आहे असे ते म्हणाले। काल राजीनामा दिला। आपण सगळे ज्ञात आहात, जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदे साहेबाला 10 वेळा भेटले। शिंदे साहेबांनी मोठ्या मनानं धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं। जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला 8 दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत। ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत। जिथं सत्ता असते हे लोक जात असतात। पहिले भाजपमध्ये होते, नंतर शिवसेनेमध्ये गेले, नंतर काँग्रेसमध्ये आले। आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं, पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं, हे धवलसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं। त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही, मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही। 2 वेळा मीच मोहिते पाटील, पद्मजा मोहिते पाटील, त्यांचा नंबर दिला माझ्याकडे फिट आहे। मी शिंदे साहेबांना 2 वेळेस त्यांचा नंबर दिला। 2 वेळेस शिंदे साहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे। एवढंच नव्हे तर विजयदादा मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष सर्वस्वराव पवार साहेब यांच्या हातून अकलूजला शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार, नागरिक सत्कार ठेवला होता। शिंदे साहेबांची 84 वाढदिवस अकलूजमध्ये किमान 50,000 लोकांमध्ये त्यांनी मोहिते पाटलांनी बोलून केला। अकलूजमध्ये जात असताना